रात्री 4 वाजता ही बडोद्याला पोहोचेल, बडोदा रेल्वे स्टेशन। पार्सल जेवण कुठली अन्नपूर्णा योजना आहे आणि 200 कुपन दिले जातात। तुम्ही 10 रुपयाचं ते पार्सल घेता। म्हटलं बाबा सुकी भाजी 2-4 पोळ्या दे, अशा रीतीनं आनंद झाला। भारत मातेची सेवा करताना पैसे उधळायला नको। रात्री बडोद्यापर्यंत जात आहो। 10 रुपयात जेवण मिळालं आणि भाग्य असे की राजस्थानमध्ये शेवटचं सीट होतं। उदयपूरला पुढचं सीट कंडक्टरने आदरपूर्वक दिलं आणि माझा प्रवास रात्री 4 वाजता बडोदा स्टेशनला थांबणार। पुढे मी दुसऱ्या ट्रेननं मुंबई दादर आणि सकाळी 1 वाजेपर्यंत घरात पोहोचेल। राजस्थान सरकारचं बस स्टँडवरचं जेवण 5-6 पोळ्या आणि एवढं मोठं वरण, 3-4 भाज्या पण होत्या। बिस्लरीच घेतलं पाहिजे असं आवश्यक नाही। मानवता धर्म म्हणून इथं हे 2 माठ ठेवलेले आहेत आणि हायवेचं हे हॉटेल आहे। मी सोबत 10 रुपयाच्यात 5 पोळ्या आणि भाजी आणली होती आणि मग 10 रुपयाचा चहा पिलो। म्हटलं यांना थोडं तरी उत्पन्न व्हावं। अशा रीतीनं हे राजस्थान प्रेमळ राजस्थान आहे। आपण उदयपूर बडोदा हायवे म्हणून, याचा नंबर मला माहीत नाही, गुगलवर सापडेल। पण असं सारं इथं औद्योगिक मोठे वाहनं धावत आहेत आणि याचं नाव काय ते आता आपण बोर्डावर पाहू। हायवे नंबर 8 आहे आणि केसरिया यादव मागं शहर येऊन गेलं, तिथंच हा धाबा आहे। केसरी यादव हायवे नंबर 8। राजकीयप्रमाणे आमची गाडी पंक्चर झाली असं म्हणतात आणि आम्ही 4 वाजता बडोद्याला पोहोचण्याचे स्वप्न पाहत होतो। आता बघूया किती लेट होतं।